Breaking news from the state of Maharashtra. Thackeray cousins releasing their manifesto for the BMC polls. Let's quickly listen into what they have to say. माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे. 80,000 crore rupees scam has been committed by Mahayuti in BMC. त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात. ही माझ्याकडे आलेली माहिती आहे. 3 लाख कोटीचा घोटाळा या खोकासुराने केलेला. In this scams, whatever money has been earned, that money is now being used in BMC elections for campaigning. Is the information what Uttara Thackeray is saying. हिंदू होगा और वो मराठी होगा, तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है. एक दूसरा मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये Raj Thackeray is speaking about the history of Maharashtra. Is talking about the era of Peshwas when Peshwas ruled Maharashtra. तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. The rule मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो was Marathas, and there were a lot of Gujaratis in the Peshwa ruling. This is हा what Raj महाराष्ट्र आहे. Thackeray says महाराष्ट्रामधल्या on the प्रत्येक Marathi शहरामधला महाभाऊ हा Marathi. मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? On the BJP's announcement that there will be Marathi mayor, Hindu मला mayor, त्या दिवशी म्हटलं नाही Raj का Thackeray is तुम्हाला saying की that आम्ही in हिंदू a आहोत, city हिंदी like नाही आहोत. Mumbai, where the majority population is Marathi, the mayor will be Marathi, is what Raj तुम्हाला Thackeray said. महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. One should respect Marathi in cities like त्याच्यामुळे Mumbai, where आमचा the जो महापौर majority होईल तो population is मराठीच Marathi. होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. Mayor of Mumbai will be प्रश्नाला Marathi. एकच आहे. याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला On- हिंदू नाही समजत. BJP मराठी saying जसं that राज म्हणाला Hindu तसं आम्ही Marathi मराठी आहोत, will be a mayor. असं हिंदूच आहोत. आणि Uddhav Thackeray is अगदी saying that संयुक्त when you say Marathi महाराष्ट्रापासून mayor, it's जो obvious that मुंबईसाठी it लढा दिला गेला त्याच्यामध्ये doesn't BJP आत्ताचा consider भाजप किंवा Marathis तेव्हाचा as Hindu? जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? उद्धव सर BJP has never stood by Hindus or Marathis, what Uddhav Thackeray said. ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत. हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो. आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. आम्हाला On मुंबईकर म्हणजे मराठी their माणूस manifesto, सांगायचं. Raj Thackeray is परंतु saying we त्यांना have not जर समजा promised मराठी anything माणूस specific याच्यावरती to जर Marathi झाला because असता, म्हणून as per election rule, whatever you provide, you have to be provided to all ही सगळी citizens. आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं. अहो साधी एक गोष्ट सांगतो. आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आधी त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं NSC. हे काल डोम कावळे जमलेलं त्याच डोम मध्ये. आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली. ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली. आता ते तर मी काय थांबणार नाही. ते तर पुस्तक BMC is बेधडकपणे rejecting वाटणार. manifesto, निवडणूक आयोगाला our जे काय manifesto. We had mentioned तो work आपला done in करायचं ते COVID, करा. but that कारण ते link काम has been आम्ही rejected केलेलं by the आहे. BMC. त्या कामामध्ये जे जे Uddhav सहभागी Thackeray झाले laid सगळे allegation on मुंबईकर होते, BMC. सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते, आहेतच, नागरिक होते. आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये दंगेमध्ये प्रेत वाहत होती. आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेत कोणाची होती, हिंदूंची होती का मुसलमानांची होती? आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं. अगदी त्या WHO अध्यक्षांनी सुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली, न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आलं. हे काम आम्ही म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो.
चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं. हे आम्ही सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार. On saying निवडणूक that what आयोगाने promises have आढळण्याची been हिंमत दाखवा. made by for Marathis in the Sir, एक प्रश्न असा आहे, Uddhav Thackeray is saying that इकडे we will बोलतोय, work इकडे. for all citizens. एक प्रश्न We असा have आहे made की जो promises and delivered during जाहीरनामा COVID. जाहीर Whatever करत happens, आहात, त्यामध्ये we जे will विविध fulfill the विकास कामं promises which have been made in आहेत the ते manifesto. करणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जी आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची परवानगी लागते. त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार, कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलं आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो, जी याच्यामध्ये दिलेली आहे, त्याला केंद्र आणि राज्याने विरोध करावा. On being asked how the promises which have been made in the manifesto will be delivered because help of center and state government प्रश्न will be विचारताना needed. इकडे तिकडे बघत बसता रे, स्वतःही ऐकत नाही. Raj Thackeray is उद्धवजी saying एक प्रश्न आहे. whatever promises has been made in our manifesto will be fulfilled and state government should oppose it if they oppose the welfare of the citizens of Mumbai. कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना, माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होत आहेत. पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी Welfare पाहिजे, scheme हे नाही देत आहेत. made in manifesto as promised. कळलं? State government should support it. If they are opposing it, then it will be seen as anti. उद्धवजी थांबा ना रे. त्यांना आडू तर दे, तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडू तर द्या. म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला. State आणि ते government बिल्डरच्या has घशात घातलं. stopped वरळी many proposals दुग्ध डेअरी आहे, तिथल्या approved सगळ्या during my कामगारांचं नीट tenure तिथेच as पुनर्वसन Chief करून Minister Uddhav Thackeray. तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो. मराठी ते theater आता is यांनी one रद्द करून project ते which was बिल्डरच्या stopped घशात घालतात. देवनार डम्पिंग ग्राउंड हे by बिल्डरच्या Mahayuti घशात government. घालतात. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा Speaking सगळे ती about कांजूरचे the मिठाई land आहेत, parcel ते अदानीच्या being घशात given घातलेली आहेत. म्हणजे यांचा to महापूर builders. होणार नाही, पण झाला तर Uddhav मुंबईचं Thackeray named अदानी स्थान Dharavi होईल, project saying हे that माझं major स्पष्ट land आणि parcels ठाम मत of आहे. Mumbai are being given उद्धव साहेब to private 2017 developers. हे तुझं हा, मराठी भाषा भवन सुद्धा यांनी अडून एक ठेवले. मिनिट तुझं विचारून झालं ना मगाशी, जरा बाकीच्यांना पण विचारू एक- देत एक- ना. एक लास्ट नाही, एक नाही थांब. एक लास्ट उद्धवजी सरकार लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये देत आहे. मात्र आपल्या वचननाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का? 1,500 रुपये असं तुम्ही म्हणत आहात. मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे. त्यामुळे निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं आहे. दोन्ही करणार आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज, कारण मुंबईमध्ये In the आर्थिक केंद्र जे manifesto, केलं होतं, 1,500 ते rupees has been मनमोहन सिंगांनी जाहीर promised केलं to होतं. women who are बरोबर working आहे. म्हणजे at त्यांचं प्रेम हे मुंबईवरती होतं, पण हे आल्यानंतर ते various आर्थिक केंद्र households. उचलून त्याने अहमदाबादला He नेलं. says, म्हणून justifying it, that we will मुंबईकरांसाठी give them money, we will also रोजीरोटीसाठी give काही them jobs. उत्पन्नाची साधनं निर्माण करायची. त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू. 2017च्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं. त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा देखील उल्लेख हे केला आता होता. मी परंतु काढलेलं आहे. आत्ताच्या त्याच्यात याच्यामध्ये ठेवलेलं दिसत नाही. हा. सांगतो, हा चांगला प्रश्न विचारला. 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ In ही 2 2017, धरण आम्ही we करू had हे promised वचन होतं. water supply 24/7 योगायोगाने म्हणा काही to असेल, Mumbaikars. अनपेक्षितपणे It was our 2019 manifesto. साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी We जेव्हा approved presentation 2 new घेतलं, dams तेव्हा लक्षात आलं की to provide तिथे water. गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडानं सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल expand करावी लागेल. dams around आणि ते Mumbai, बघितल्यानंतर मी 5,000 थांबलो. trees will have to be त्याच cut. सुमारास
आणखी एक that's why प्रोजेक्ट we समोर आला stopped and तो didn't build म्हणजे the extra dam which can डिसॅलिनेशन provide ऑफ more water वॉटर to Mumbai. म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य We करणं आणि ते shifted towards वापरणं. desalination आता of यातला water, फरक असा आहे which will be की जिथे recycling कॅचमेंट sea एरिया water आहे and using it तिथे for आपण हे धरणं potable करणार होतो. कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून. ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लागायचं ते लागणारच आहे. तो होणारा खर्च तिथून इथे To make पाणी a new आणण्याचा dam, we'll have खर्च to त्यापेक्षा kill trees and समुद्राचं then पाणी rely on आपल्याला rain. पावसावरती अवलंबून So राहावं hence लागणार we have नाही. मी tried मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही to अर्थसंकल्प make महापालिका desalination आयुक्तांनी plants and मांडला use होता already available त्याच्यामध्ये sea water without cutting 400 trees. MLD पर डे म्हणजे जेवढं आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आता या डिसेंबर पर्यंत पूर्ण झाला असता. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 400 MLD पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे जो समुद्र या मिंद्याने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो. तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे The पर्यावरणाचा desalination ऱ्हास project आरेमध्ये जे आम्ही which करत we had होतो started आरेचं जंगल was तसंच stopped by ठेवून Mahaयुti कांजूर government. मार्गला मेट्रोची शेड करणार होतो. आता And त्यांनी they आरे पण वापरतायत कांजूर पण again वापरतायत. हा started सगळा विध्वंस आहे हा projects कॉन्ट्रॅक्टरसाठी in areas चाललेला हा of मोठा forest घोटाळा of आहे. उद्धवजी 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 इकडे इकडे Uddhavji, उद्धवजी उद्धवजी